गुड इव्हनिंग मित्रांनो. मी आज अपरजम 69 थोडीशी 69 रिव्हिजन घेतो आणि पुढील अपरजम आपल्या समोर प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो. लक्षणाविरुद्ध चिकित्सेने वरील परिस्थितीत सांगितली त्याच्या अगदी विरुद्ध घडते. आपण एक उदाहरण घेऊ. समजा रोग्यामध्ये फार दुःख आहे आणि त्यासाठी आफू किंवा तत्समान वेदनाशामक औषध दिल्याने ते विरुद्ध लक्षण उत्पन्न करते. पण वेदनाशामक औषधी जी क्रिया करतात ती त्या औषधाची प्राथमिक क्रिया होय. त्यामुळे रोग्याला प्रथम बरे वाटते, परंतु त्या औषधाची क्रिया संपल्यानंतर निसर्गाकडून होणाऱ्या प्रतिक्रियेचे काय? विपरीत चिकित्सा करताना जो कृत्रिम रोग निर्माण करण्यात येतो तो संपूर्णपणे होमिओपॅथिक कृत्रिम रोगासारखा मूळ रोगाची जागा व्याप्त करत नाही. कारण लक्षणाविरुद्धच्या या विपरीत चिकित्सेत फक्त एका लक्षणाविरुद्ध चिकित्सा करण्यात येते. रोग लक्षण समुच्चय मीन्स टोटॅलिटी ऑफ सिम्पटम विचारात घेतला जात नाही. त्यामुळे रोग निर्मूलन तर होत नाहीच, उलट निसर्गाच्या विरुद्ध प्रतिक्रियेमुळे नंतर रोग वाढल्यासारखा वाटतो आणि चिकित्सा जितका जास्त प्रमाणात विजातीय औषधे वापरणे येतात तितक्या जास्त प्रमाणात रोग दिवसेंदिवस वाढतच जातो. अपरिणाम 70 आत्तापर्यंतच्या सखोल चर्चेवरून व लिखाणावरून खालीलप्रमाणे निष्कर्ष निघतात. चिकित्साकडून बरी होणारी शरीरातील विकृती मॉर्बिडिटी फक्त लक्षणाद्वारेच किंवा लक्षण समुदायाद्वारेच व्यक्त होत असते. आरोग्य अवस्थेत होणारे व्यक्त किंवा अव्यक्त बदल लक्षण समुच्चयाद्वारे व्यक्त होतात आणि या लक्षण समुच्चयाद्वारावरूनच तो रोगी तत्समान औषधाची मागणी व्यक्त करीत असतो. रोग्याची संपूर्ण बाह्य लक्षणे म्हणजे अंतस्थ बिघडलेल्या चैतन्य शक्तीचा आरसाच होय. टोटॅलिटी ऑफ द सिम्पटम इज द मिरर ऑफ द इंटरनली डिरेंज्ड व्हायटल फोर्स. याशिवाय रोग व्यक्त होण्याचा दुसरा मार्ग असूच शकत नाही. अन्य मार्गाची कारणमीमांसा करणे हा एक स्वप्नच ठरेल, कारण कारणाविषयी शाश्वती नसते. ज्याला आपण रोग म्हणतो ते मानवी निरोगी शरीरात व मनात होणारे सूक्ष्म बदल होत आणि पुन्हा निरोगी अवस्था प्राप्त करण्याची असल्यास ती औषधाने घडून येऊ शकते. अशा औषधात मानवी आरोग्य बिघडवण्याची शक्ती असते, म्हणून तसे होऊ शकते. याचाच अर्थ असा की औषधात निरोगी अवस्था बदलण्याची व रोगी अवस्था निर्माण करण्याची शक्ती आहे. म्हणूनच निरोगी माणसावर औषध देऊन त्याचा त्यावर काय परिणाम होतो याची नोंद करून ठेवणे आवश्यक आहे. आजपर्यंतच्या अनुभवावरून असे स्पष्टपणे निदर्शनास येते की शरीरात वास करीत असलेला नैसर्गिक रोग त्याविरुद्ध करण्यात आलेल्या चिकित्सेने किंवा लक्षणाविरुद्ध केलेल्या औषधोपचाराने कधीही बरा झाला नाही व होणारही नाही. निसर्गात देखील असे उदाहरण दिसून येत नाही. शरीरात एक रोग असताना दुसरा असमान रोग निर्माण झाला व तो कितीही जोरदार असला तरी बरा झाल्याचे एकही उदाहरण दिसून येत नाही. याविरुद्ध आजपर्यंतच्या अनुभवावरून असे दिसून येते की ज्या औषधामध्ये निरोगी मनुष्यात रोग निर्माण करण्याची शक्ती आहे ते औषध विरुद्ध लक्षण उत्पन्न करीत असेल आणि अशा औषधाचा केवळ एका लक्षणाविरुद्ध शामक म्हणून उपयोग केला असेल व त्यावेळी हे लक्षण तात्पुरते बरे होत असेल तरी त्या औषधाची क्रिया संपल्यानंतर परत तेच लक्षण जास्त जोराने प्रकट होते.
रोग विशेषतः चिरकालीन असेल तर अशा तात्पुरत्या शमन चिकित्सेमुळे रोग कधीही बरा होत नाही. म्हणून हा मार्ग अगदी चुकीचा आहे. तो खऱ्या रोगमुक्तीचा मार्ग असूच शकत नाही. अर्थातच सरतेशेवटी आपणासमोर चिकित्सा करण्याचा एकमेव मार्ग शिल्लक उरतो. तो मार्ग म्हणजे औषधाचा वापर होमिओपॅथिक पद्धतीनं करणे हा होय. या पद्धतीत संपूर्ण लक्षण समुच्चय टोटॅलिटी ऑफ सिम्पटम मानसिक व शारीरिक विचारात घेण्यात येतो व ज्या औषधात तत्समान संपूर्ण लक्षणे उत्पन्न करण्याची शक्ती आहे अशी औषध रोग्याच्या शरीरात वास करीत असलेल्या चैतन्य शक्तीवर आघात करण्यास सिद्ध होते. औषधाची मात्रा अगदी सूक्ष्म असते. शरीरातील रोगावर विजय प्राप्त होतो. अशा प्रकारच्या चिकित्सा पद्धतीने रोगाचे सहज व संपूर्णपणे व कायमचे अर्ली परफेक्टली आणि परमनंटली उच्चाटन होते. म्हणजेच रोग संपूर्णपणे नाहीसा होतो. निसर्गात अशा प्रकारची पुष्कळ उदाहरणे दिसून येतात. दोन तत्समान रोगांची एकमेकाची भेट झाली की मूळचा रोग आपोआप नाहीसा झालेला दिसून येतो. आपण 71 ज्याला आपण रोग म्हणतो तो रोग म्हणजे दुसरे काही नसून रोग्याला होणारा संपूर्ण लक्षण समुच्चय टोटॅलिटी ऑफ सिम्पटम होय. यात तीळ मात्र शंका नाही. अशा रोगाच्या निर्मूलनासाठी व आरोग्याच्या प्राप्तीसाठी औषध योजना करणे आवश्यक आहे. परंतु जे औषध देणार त्या औषधामध्ये तत्समान रोग निर्माण करण्याची शक्ती असणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील 3 गोष्टी समजून घेणे जरुरी आहे. 1. चिकित्सकाला कोणती माहिती असणे आवश्यक आहे की ज्याच्या आधारे रोग बरा होऊ शकतो. म्हणजे रुग्ण इतिहास, केस टेकिंग कसा प्राप्त करावा याची माहिती पूर्णपणे आवश्यक आहे. नंबर 2. औषधे निरोगी माणसात कोणती लक्षणे उत्पन्न करतात त्याचा सैद्धांतिक इतिहास व त्या औषधाची विकृती निर्माण करण्याची शक्ती माहीत असणे आवश्यक आहे. मीन्स द नॉलेज ऑफ मटेरियल मेडिकल. रोग तात्पुरता नाहीसा होण्यासाठी औषधाचा वापर योग्य प्रकारे कोणत्या पद्धतीने व कसा करावा याची माहिती असणे आवश्यक आहे. ॲप्लिकेशन ऑफ मेडिसिन बाय होमिओपॅथिक मेथड. आपण 72 परिच्छेद नंबर 71 मध्ये दिलेल्या पहिल्या मुद्द्याबाबत काही माहिती असणे आवश्यक आहे. मानवास होणारा रोग अशुकारी म्हणजे ॲक्यूट आहे का चिरकालीन म्हणजे क्रोनिक आहे. एक रोग अशुकारी असल्यास तो जलद गतीचा रॅपिड कोर्स असतो व जीवनीय शक्ती व्हायटल फोर्समध्ये असंतुलन डिरेंजमेंट निर्माण झाल्यामुळे होतो. रोगाचा काळ निश्चित असतो. शेवटी रोगी ठराविक कालानंतर आपोआप बरा होतो किंवा रोगी मरतो. चिरकालीन रोग क्रोनिक डिसीज. मुद्दा 1. रोगाची सुरुवात सौम्य प्रमाणात व हळूहळू होते. 2. रोगाचा प्रतिकार नीट होत नाही म्हणून रोग दिवसेंदिवस वाढत जातो व चैतन्यमय जीवनीय शक्ती कधीही रोग बरा करू शकत नाही. सरतेशेवटी रोग दिवसेंदिवस वाढत गेल्यामुळे रोगी मृत्युमुखी पडतो. असे चिरकालीन रोग चिरकालीन विषसंचारामुळे म्हणजे क्रोनिक मायाजमुळे होतात. आपण 73 अशुकारी मीन्स अक्यूट रोग मानवाला वैयक्तिकरित्या त्रास देतात व त्यांचे शुभजनक कारण एक्साइटिंग कॉज बहुधा शरीरावर किंवा मनावर होणाऱ्या दुःखदायक आघात असतात. उदाहरणार्थ 1. अति खाणे. 2. कमी प्रमाणात अन्नपदार्थ व जीवनावश्यक द्रव्ये मिळणे. 3. अतिश्रम किंवा अतिव्यायाम करणे. 4. अति थंडी. 5. अति गरमी किंवा उष्णता. 6. कोणत्याही प्रकारचा अतिताण स्ट्रेस आणि स्ट्रेन. मार लागणे इंजुरी फिजिकल इरिटेशन. 8. कोणत्याही प्रकारचा मानसिक शोक मेंटल इमोशन इत्यादी कारणामुळे अशुकारी रोग निर्माण होतात. वास्तविक पाहता शरीरात सुप्तावस्थेत लेटेंट फॉर्ममध्ये
वास करीत असलेला सोरा दोष उफाळून येतो व रोग फार जोराचा नसेल तर अशुकारी रोग निघून गेल्यावर चिरकालीन दोष पुन्हा सुप्त अवस्थेत जातो. अशुकारी रोगाचा जोर जास्त नसेल तर असे होते. कधी कधी हे अशुकारी रोग बऱ्याच लोकांना पण तुरळक प्रमाणात त्रास देतात. जे अशा प्रकारच्या रोगाला बळी पडतात त्यांच्या शरीरात संस्कार क्षमता असल्यामुळे असे घडते. अशाच प्रकारचे अशुकारी रोग एकाच वेळी पुष्कळ लोकांना त्रास देतात व त्यांचे स्वरूप बहुधा सारखे असते. याला साथीचे रोग एपिडेमिक डिसीज असे म्हणतात. बहुधा असे रोग संसर्गजन्य कॉन्टॅजियस असतात व बहुधा दाट वस्तीत राहणाऱ्या अनेक लोकांना एकाच वेळी होतात. याशिवाय विशिष्ट जातीच्या तापाची साथ उद्भवते व या सर्व रोगांचे कारण एकच असल्यामुळे ज्यांना हा रोग होतो त्या सर्व रोगामध्ये विकृती मॉर्बिड प्रोसेस बहुधा एकाच प्रकारची असते व सरते शेवटी काही काळ लोटल्यानंतर रोगी एकतर बरा होतो किंवा मरतो. युद्धाचे परिणाम किंवा दुष्काळाचे परिणामसुद्धा कधी कधी अशा साथीच्या रोगांना कारण असू शकतात. अशा अशुकारी विषसंचाराचे लक्षणे व स्वरूप यासारखेच असते व असे अशुकारी रोग मानवाच्या जीवनात कधी ना कधी येऊन जातात. या अशुकारी विषसंचाराचे स्वरूप सारखे असल्यामुळे त्याला एकाच प्रकारची विशिष्ट नावे पडली आहेत. उदाहरणार्थ देवी स्मॉलपॉक्स, कालन्या चिकनपॉक्स, गोवर मिजल, डांग्या खोकला व्होपिंग कफ, लोहितांक ज्वर स्कारलेट फेवर, गालफुगी मम्स, प्लेग, पित्तज्वर, येलो फिवर, क्वालरा यांनाच आपण साथीचे रोग असे म्हणतो. हे रोग अशुकारी विषसंचारामुळे होतात. पर्याय 74 चिरकालीन रोगाच्या अनेक कारणांपैकी ॲलोपॅथिक औषधे वारंवार व जास्त प्रमाणात घेतल्यामुळे होणारे दुष्परिणाम हे एक प्रमुख कारण आहे. उदाहरणार्थ कॅलोमेल, पारदाची मलम, चांदिन्याचे नेत्रयुक्त पदार्थ, आयोडीन व त्यांचा मलम, आपू, तत्सम दुःखनाशक औषधे, फॅलिरिन नावाचे औषध, शिंकुनाचा अर्क, क्विनाइन डिजिटल नावाचे औषधे, गंधक पोटात घेणे किंवा बाहेरून मलम लावणे. नस कापून रक्तस्राव करणे म्हणजे ब्लड लिटिंग, जळवा लावणे वगैरे जे प्रकार आहेत या सर्व प्रकारच्या उपायाने जीवनीय शक्ती फार कमजोर होते व मानवाकडून होणाऱ्या या चुकीच्या उपायावर शरीर कधी कधी बंड पुकारते व शरीरात कुठे आकुंचन तर कुठे प्रसरण निर्माण करते. कधी कधी शरीरात गाठी निर्माण होतात व कधी कधी एखाद्या अवयवाचा नाश करते तर कधी कधी शरीरात विकृतीसुद्धा निर्माण करते. फॉल्टी ऑर्गॅनिक अल्टरेशन हिअर अँड देअर असे भयंकर प्रकार दृष्टोत्पत्तीस येतात. ॲपॅरिझम 75 या चुकीच्या ॲलोपॅथिक उपायांनी अशी काही परिस्थिती निर्माण होते की शरीरात कायमचे दुष्परिणाम ठाण मांडून बसतात व अशा औषधांनी निर्माण झालेले चिरकालीन रोग किंवा विषसंचार यावर मग कोणत्याही प्रकारच्या औषधाचा उपयोग होत नाही. याला औषधजन्य चिरकालीन दोष क्रोनिक ड्रग मायाजम असे म्हणता येईल. ॲपॅरिझम 76 जे नैसर्गिक रोग आहेत त्यावर होमिओपॅथीमध्ये उपाय आहेत परंतु चुकीच्या व अपायकारक आंतर व बाह्य उपचाराने झालेले उपायकारक परिणाम निसर्गाने व जीवनशक्तीने घालवण्याकरिता बराच वेळ लागतो कारण औषधाचे दुष्परिणाम बरेच खोलवर रुजले असतात. ॲपॅरिझम 77 जे लोक अयोग्य राहणीमुळे आपल्यावर चिरकालीन त्रास ओढावून घेतात त्यांच्या रोगांना चिरकालीन दोष असे म्हणता येणार नाही. बाह्य प्रतिकूल परिस्थितीमुळे उत्पन्न होणारे रोग उदाहरणार्थ दारू व अयोग्य दारूचा सतत वापर करणे, जीवनाला आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा बरेच दिवसापर्यंत अभाव असणे, यात भाजीपाला, व्हिटॅमिन्स, खनिज पदार्थ वगैरेंचा समावेश होतो.
तळघरात किंवा शुद्ध हवेचा अभाव असलेल्या जागी राहणे, दलदलीच्या प्रदेश राहणे, व्यायामाचा अभाव, मनावर व शरीरावर अतिशय ताण, याशिवाय सतत चिंता करणे, या सर्व अतिरेकामुळे प्रतिकार बराच दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतो. ही सर्व कारणे जर दूर केली व शरीरांतर्गत जर कोणताही दीर्घकालीन दोष नसेल तर ही बाह्य प्रतिकूल परिस्थिती दूर केल्यास वरवर चिरकालीन वाटणारे रोग किंवा त्रास नाहीसा होऊ शकतो. ॲपॅरिझम तर खरे नैसर्गिक चिरकालीन रोग ते होत की जे चिरकालीन रोगविषयापासून क्रोनिक मायाजमपासून निर्माण होतात व त्यांची योग्य होमिओपॅथिक औषधाने चिकित्सा केली नाही तर ते सतत वाढतच जातात. जरी योग्य आहार व विहार ठेवला व मानसिक व शारीरिक ताण कमी केला तरी एकदा सुरुवात झाली की जीवनाच्या अंतापर्यंत ते सतत त्रास देत असतात व शेवटपर्यंत त्यांचा त्रास वाढतच जातो. कितीही प्रकृती धष्टपुष्ट असली, रॉबस्ट कॉन्स्टिट्यूशन, योग्य राहणीमान, रेजिमेन अँड बेस्ट मोड ऑफ लिव्हिंग व जीवनीय शक्ती कितीही बलवान असली तरी या नैसर्गिक चिरकालीन दोषांचा प्रतिकार करण्यास ती जीवनीय शक्ती असमर्थ ठरते. ॲपॅरिझम 19 आजपर्यंत इतर औषधीशास्त्राचा सिफिलिस नावाचा चिरकालीन दोष ज्याचा जीवनावर अतिशय घातक परिणाम होतो माहिती होता, परंतु सायकोसिस म्हणजे मांसवृद्धी, कॉन्डलोमॅटस डिसीज हा सुद्धा एक चिरकालीन दोष म्हणजे क्रोनिक मायाजम आहे. परंतु या दोषांची चिरकालीनता बाह्य स्वरूपात उत्पन्न होणाऱ्या मांसवृद्धीने लक्षात येते व जरी ते जाळून टाकली तरी त्याद्वारे होणारे दुष्परिणाम सहजासहजी लक्षात येत नाही. पण त्यामुळे शरीरांतर्गत होणारे दुष्परिणाम कायम राहतात व ते वर पाहणाऱ्याला मात्र लक्षात येत नाही. ॲपॅरिझम आयशी या दोन्ही दोषापेक्षा महत्त्वाचा व सर्वात प्रमुख दोष म्हणजे सोरा. ज्याप्रमाणे शिपी दोष शेषणावर फोड होऊन आतील दोष व्यक्त करतो व सायकोसिस नावाचा दोष चमडीवर व आत म्युकस मेमरीवर मांसवृद्धी फिगवट निर्माण करून व्यक्त होतं, त्याप्रमाणे सोरा दोषाचे विष आधी सर्व शरीरात पसरते व नंतर ते विष बाहेर चमडीवर पुरळ निर्माण करून व्यक्त होते. हे पुरळ कधी अगदी कमी प्रमाणात असू शकते, परंतु त्याला मात्र खास जोराचे असून एक विशिष्ट प्रकारचा वास असतो. हा दोष म्हणजे शरीरात घुसलेला एक मोठा राक्षस होय आणि असा हा घुसलेला दोष सर्व प्रकारच्या रोगांचे मूळ कारण होऊ शकते. फंडामेंटल कॉज ऑफ डिसीज इतर सर्व प्रकारचे रोग ज्यांच्या नावाने देखील विविध प्रकारचे आहेत, अशा सर्व रोगांचे हे मूळ कारण होय. उदाहरणार्थ मनोदौर्बल्य, नर्वस डेबिलिटी, उन्माद, इन्सॅनिटी, पागलपणा, मॅनिया, खिन्नवदनता, मेलॅन्कोलिया, आचके, कन्व्हर्जन, मिरगी, एपिलेप्सी, अस्थिमार्दव, रिकेट्स, पाठ वाकडे होणे, स्कोलिओसिस, दात, किडनी, कॅव्हिटीज ऑफ टीथ, चर्मरोग, स्किन डिसीज आणि फंगस इन्फेक्शन, खूड रोग म्हणजे गावट, मूळव्याध, पाईल्स, सर्व विविध प्रक्रियाद्वारे रक्तस्राव, दमा, फुफ्फुसात क्षती पडणे, कॅव्हिटी ऑफ द लंग, लैंगिक दौर्बल्य, इम्पॉटन्सी, मूल न होणे, स्टॅरिलिटी, बहिरेपणा, डिपेंडन्स, मोतीबिंदू, अंधत्व, कॅटरॅक्ट, मोतकडा, युरिनरी कॅल्क्युलस, लकवा, पॅरालायसिस, संवेदनक्षमत्व कमी होणे व निरनिराळ्या प्रकारचे दुःख, डिफेक्ट ऑफ सेन्स अँड पेन्स ऑफ व्हेरियस काइंड्स व अनेक प्रकारचे ज्ञानतंतू मूळ इत्यादी प्रकाराने संबंधित येतील व या सर्व प्रकारच्या रोगाचे समग्र ज्ञान औषधशास्त्राच्या पुस्तकात आढळून येते. परंतु ही सर्व सोरा नावाच्या मूळ दोषाची विविध अंगे आहेत.
हे समजणे अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा रीतीने मी आतापर्यंत 80पर्यंतचा भाग आपल्यासमोर सादर केलेला आहे आणि पुढील भाग पुढच्या वेळा आपण बघू.